नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठीतील लिंग हा प्रकार शिकणार आहोत. लिंग म्हणजे काय? नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे का, स्त्री जातीची आहे का, किंवा दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. आता मराठीत 3 प्रकारचे लिंग आहेत: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. मराठीत लिंग ओळखण्यासाठी दिलेल्या शब्दामागे तो, ती, ते प्रत्यय लावून शब्दाचे लिंग ओळखता येतात. उदाहरणार्थ, आता वाडा शब्द आहे. वाड्याच्या मागे जर तो लावला तर तो वाडा, ती वाडा होणारच नाहीत किंवा ते वाडा होणार नाही. मग तो वाडा, ती इमारत, ते घर, तो भात, ती भाकरी, ते वरण, तो टाक, ती लेखणी, तो पेन, ते पेन, तो दिवा, ती पंती, ते तेज. मराठीत एकाच अर्थाचे 3 शब्द वेगवेगळ्या लिंगातही आढळतात. जसे की रुमाल. रुमाल हा पुल्लिंगी आहे, तर पगडी ही स्त्रीलिंगी, पागोटे हे नपुंसकलिंगी आहे. ग्रंथ पुल्लिंगी, पोथी स्त्रीलिंगी, पुस्तक नपुंसकलिंगी. लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारे बदल. आता आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी इकारांत होते व त्याचे नपुंसकलिंगी रूपे एकारांत होते. जसे की मुलगा पुल्लिंगी आहे तर स्त्रीलिंगी मुलगी होते, नपुंसकलिंगी मुलगे. पोरगा, पोरगी, पोरगे. कुत्रा, कुत्री, कुत्रे. घोडा, घोडी, घोडे. काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लावून त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात. जसे की सुतार, सुतारीन. कुंभार, कुंभारीन. माळी, माळीन. पाटील, पाटलीन. तेली, तेलीन. वाघ, वाघीण. काही प्राणीवाचक आकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात. जसे की हंस, हंसी. दास, दासी. वानर, वानरी. गोप, गोपी. तरुण, तरुणी. बेडूक, बेडकी. काही आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. उदाहरणार्थ, लोटा, लोटी. दांडा, दांडी. गाडा, गाडी. सुरासुरी. खडाखडी. आरसा, आरशी. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामाची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लावून करतात. जसं की युवा, युवती. श्रीमान, श्रीमती. भगवान, भगवती. विद्वान, विदुषी. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती. काही शब्दाची स्त्रीलिंगी रूपे हे स्वतंत्र रीतीने होतात. जसे की आई, बाबा. वर, वधू. भाऊ, बहीण. पुत्र, कन्या. बोकड, शेळी. रेडा, म्हैस. मोर, लांडोर. बोका, भाटी. खोड, कालवड. मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगातही आढळतात. जसे की बाग पुल्लिंगी स्त्रीलिंगी, वेळ पुल्लिंगी स्त्रीलिंगी, विना पुल्लिंगी स्त्रीलिंगी, मजार पुल्लिंगी स्त्रीलिंगी, नेत्र पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीमध्ये, तंबाखू पुल्लिंगी स्त्रीलिंगी. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यतः ठरवल्या जाते. जसे की बूट. बूट म्हणजे जोडा पुल्लिंगी, बुक. बुक म्हणजे पुस्तक नपुंसकलिंगी, पेन्सिल. पेन्सिल म्हणजे लेखणी स्त्रीलिंगी, क्लास. क्लास म्हणजे वर्ग पुल्लिंगी, कंपनी. कंपनी म्हणजे मंडळी स्त्रीलिंगी, ट्रक. ट्रक म्हणजे पेटी स्त्रीलिंगी. आणि सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. जसं की साखर, भात. भात हे पुल्लिंगी आहे म्हणून त्याचं पुल्लिंगी. भाजीपाला पुल्लिंगी, गायरान नपुंसकलिंगी. मीठ, भाकरी. भाकरी स्त्रीलिंगी आहे म्हणून स्त्रीलिंगी. भाऊ, बहीण स्त्रीलिंगी. आता काही शब्द असे आहेत की ते स्त्रीलिंगी व काही शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्याचा उल्लेख पुल्लिंगीच केला जातो. जसे की गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट. आणि काही शब्द हे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्याचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात. उदाहरणार्थ ऊ, घार, घूस, जळू, पिसू, मैना, सुसर इत्यादी. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.